रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर राजेंद्र देशमुख, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण आलो आहोत म्हातारपिंपरी या ठिकाणी श्री राजेंद्र काळाने यांच्या बागेत. ही बाग पहिल्या वर्षाला धरली असून ही बाग 14 महिन्याची असताना पहिले पान दिले आहे तिला. ह्या बागेची काय पार्श्वभूमी आहे हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया. नमस्कार. लागण तारीख किती आहे? काय त्याला ह्या बागेला नाव काय तुमचं? राजू मुक्काम पोस्ट पूर्ण नाव सांगा की. राजू नेंदेव मुक्काम पोस्ट म्हातारपिंपरी तालुका श्रीगोंदा. श्रीगोंदा. किती रोप आहेत बरे? तरी 250 ते 300 असते. 300 रोप. 300. 250-300 म्हणजे लावली कशी लावली, म्हणजे अंतर किती ठेवलं? 8-12 वर आहे. लागण किती आहे याची? 8-12. 8-12 वर का? हां. आपण जे प्रोडक्ट देतो तुम्हाला रामा ॲग्रोटेक, त्याचा रिझल्ट कसा आहे तुम्हाला? चांगला आहे रिझल्ट. ते फळावरून लगेच कळतं ना. पहिल्या वर्षीच्या मानाने साईज, त्याची ग्लिजिंग, क्वालिटी. पाणी किती तारखेला फोडलं? पाणी काय 1 जानेवारी 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी फेब्रुवारीचं पाणी आहे. पाणी आहे. तुम्हाला हे फळ आणि झाड बघून कसं वाटतं, म्हणजे काय एकंदरीत काय? नाही व्यवस्थित वाटतं ना. आता कसं आहे की पहिला स्टार्टला आहे ना, त्याच्यामुळं मग आता चांगल्यापैकी माल निघण्याची शक्यता म्हणजे आहे. सुरुवातीला काय रासायनिक पहिल्या टप्प्यात ज्यावेळेस वापरलं त्यावेळेस काय नाही. रिझल्ट? साऱ्या कंपनीचीच खत आहे ह्याला. बाकी काय त्याला सुरुवातीपासून टोटल शेड्यूल हे रामा ॲग्रोटेक पहिलं वापरलंच नाही. मग काय रिझल्ट कसं वाटतं ह्या सगळं? नाही. आता फळं भरपूर आहेत त्याच्यावर. आता त्याचं म्हणजे पुढं रिझल्टचं लगेच कळणच ना आपल्याला. नाही तुम्हाला जे किंवा डांबऱ्या, तेल्या किंवा बाकीच्या काय गोष्टीचा नाही फरक? नाही, कसलाच अजून प्रादुर्भाव नाही, नाही अजून अजूनपर्यंत. जाणवतच नाही. तुम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं. नाही अजून जाणवतच नाही ना. तुमचे कोण मित्र परिवार ह्या बागेमध्ये आल्याबद्दल काय म्हणतात? कशी बाग आहे काय? ती म्हणजे एकच नंबर आहे ना. आता चालू वर्षाचं जे म्हणजे धरण्याची कवत आहे ना, ते 1 नंबर मध्येच आहे ना. आता हे सगळंच आम्हीच घेणार औषधं. आता ह्यांचे अजून पण काही मित्र आहेत की ज्यांच्या बी बाग आहेत, त्यांच्याकडे रासायनिकच्या बाग आहेत, पण तरी बी आता ते म्हणतात की तुमचे जे साहेब आहेत ते आमच्या बागेत एकदा पाठवा. बाग डायरेक्ट धरण्यापूर्वीची बाग माझ्या हातात आलेली. तेव्हापासून त्या कळी निघण्यासाठी डाळिंब स्पेशल दिलंय. रामा गोल्ड, रामा मॅजिक, स्टीम ग्रो, जेवढे काही रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आहेत हे सर्व ह्या बागेवर वापरलेले आहेत. तुम्ही पाहू शकता झाडाची पहिल्या वर्षाच्या मानाने झाडांची क्वालिटी, फळांची साईज आणि सर्व. ह्याचं विशेष म्हणजे ह्याचे सर्व आहे ना मेन कांडीला फळ लागलेलं आहे. शेंड्याला कमी आहे वर सर्व माल काढीला आहे. फळधारणा झालेली असून काही प्रमाणात 12-12, 13-13 एकाच ठिकाणी सर्व काही फळं लागलेली आहेत. तुम्हाला रोप कसे आहेत दाखवा, म्हणजे फळ कसं लागले ते दाखवता का थोडं? कसे चल साईज वगैरे कशी, खालचं टंपर, फळ कसं लागले? चांगलं लागलं. साधारण किती फळ असेल एका ह्याला? सेटिंग किती? आता पहिल्या वर्षाच्या मानाने ह्या बागेला सरासरी 50, 55, 60 पर्यंत आपण फळं धरलेले आहेत. एकंदरीत समाधानी आहे का? बरोबर आहे, समाधानी आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा बागेचा पहिला व्हिडिओ आहे. दुसरा व्हिडिओ हार्वेस्टिंगच्या वेळीत घेणार आहोत. औषधं महाग आहेत का स्वस्त आहेत? नाही अजून तर स्वस्तच आहेत ना. रिझल्ट चांगले आहेत का? रिझल्ट चांगला आहे ना. शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे का? हा ना. मग शेतकऱ्याने वापरल्याशिवाय तर काय कळत नाही ना. म्हणजे माल चांगल्यापैकी क्वालिटी. डाळिंब सोडून तुम्ही अजून कशाला वापरलेत का रामा ॲग्रोटेकचे? लिंबुनीला वापरलं होतं. लिंबुली कसा रिझल्ट? चांगला रिझल्ट दिला म्हणून. नाही हे औषध स्वस्त येतं पण रिझल्ट चांगला भेटल्यामुळे डाळिंबाला घेतला. तुम्ही अगोदर लिंबुनीला वापरलं, त्याचा चांगला रिझल्ट आल्यामुळे तुम्ही डाळिंबाला सुरुवात केली. बरोबर. डाळिंबीत काय म्हणजे चांगला रिझल्ट आला डाळिंबीला? हे काय इथंच आहे ना. हे काय बाग बी इथंच आहे ना. वापरला होता ना त्याच्यामुळे. हा. तर शेतकरी मित्रांनो, भेटू पुढच्या भागात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जर या श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव, चिंबळा, हांगेवाडी, म्हातारपिंपरी, मढेवडगाव व वांगदरी या ठिकाणं कोणालाही औषधं लागत असेल तर अवश्य संपर्क साधावा. माझा मोबाईल नंबर 9858 25 1555. रामा ॲग्रोटेकचे माऊली ॲग्रो एंटरप्राइजेस. धन्यवाद.